फडेवाले फडे घ्या फडे. 30 रुपयाला. 15 दे ना. आता कुठे 15ला 30ला घ्या. कुठं पुरते मग? घ्या ना जा. फडेवाले फडे घ्या फडे. हो भाऊ फडेवाले हा, कशी दिली फडे? 30 रुपये. 20 रुपये. हा, काही दाणे गिनी दिलेत नाही चालायचं. नगद असले तर बरं होईल. नगर का आज बाजार आहे भाऊ. काय आहे, गहू आहे का बाजरी? बाजरी 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 किती द्या? 2 किलो घ्या दाणे. ठीक आहे घ्या. मला पाव दे बापा फुली आज. पा चांगला आहे बाई, पक्का आहे. दुसरा दाखव ना बा. हे काय आहे? सारा गुळगुळ करतो. ते बघ चांगला चांगला आहे, पाहायचं काम नाही त्याला. घ्या. चला घ्या. अरे ठीक आहे. दाडाना कोणी घेत नाही हो. आणि बाजार कशाला आणलं? बाजारात व्यापारी बी विचारित नाही. पैशाने फडे का म्हणलं तर सदाई आपलं तेच. लय वेळ सारा त्याचा दमला रे तो. जाऊ दे, सोडून दे त्याला. रामभाऊ, अय रामभाऊ. राम राम दळी सर. अरे का सकाळी सकाळी कुठं निघलो होतो बांबू आणायला. अरे काय बांबू आणायला? चल. मग काय करा, धंदाच आहे आपला तो. अरे काय करावं म्हणजे लोक आम्हाला कर्ज द्या म्हणून माग लागत आहेत. आणि आम्ही द्यायला तू घ्याय ना. आपल्या फड्या दुड्याला कशाला लागतं साहेब ते कर्ज? अरे कशाला म्हणजे रोज रोज कुठे जातो रे बांबून पन्हाळे आणायला? एकदाच गच्च माल भरून घ्यायचा. ती कर्जाची भानगड नका कडे साहेब. अरे याच्यात कसली आली भानगड? अरे तुमचा समाज सुधरावा म्हणून सरकार कर्ज देतं. पण टायमाला नाही भरले तर वांदे होते ना साहेब. अरे कशाचे वांदे? हा, अरे टप्प्याटप्प्यानं भरायचे असतात पैसे. आणि बँकवाले का दारात उभे राहतात का? तू बी लयच भारी माणूस आहे गाड्या. कर्ज घ्यायच्या आधीच फेडायचं पडलं तुला. कितीक भेटतं पण ते कर्ज? कसं आहे, महामंडळ तसं 25,000 रुपये मंजूर करतं. पण कसं आहे, महामंडळाची फाईल, बँकेचा खर्च, साहेबाच्या साह्या शिक्क्याचा खर्च, हे सगळा तुला नगदी करावा लागतो. त्या कागदायचं आपल्याला काय समजतं बरं साहेब? हा, तमोक खातो का? हा पाय, काम करायचं झालं तर पैसे बी लागत आहेत. हा, 25,000 5,000 मला दे. मी तो समज काम करून देतो. 5,000. पाय बा, पटलं तर हो म्हण. मै काही बळजबरी नाही. काय रे इतका आहे? अभ्यास नाही करायचा का? मला दिले सुट्टी लागली. असं? अरे वा. पाहिजे काय नको सयान शिक्के राहिले होते.
हा झाला आता. मोकळं झाली तुम्ही. लेकरू बाळाचं. थांब बाई, थांब. येऊ का हा, ये. येत भेटले काय पैसे? आता बाई एवढे पैसे? अरे हे काय करू राहिले? मी का नाही हे पैसे सध्याचे ठेवून देते. खर्चून गेले तर द्यायच्या टायमाला कुठून द्या? ए रे काम, घरात ठेवल्याने का अंडे देणार आहेत का ते पैसे? आपल्याला घरात ठेवायला नाही, धंद्यासाठी दिलेत ते पैसे. हे पाय, आता सध्या ठेवून दे. उद्या सकाळी जाऊन मी याच्या सगळ्याच्या पन्हाळ्या घेऊन येतो. हा चांगला होता चहा. बरं ते पैसे भरणं सुरू करा आता. हा भरायचे आहेत ना, पण ते कुठं भरावं तेच समजत नाही. कुठं म्हणजे? अरे बँकेत भरायचे पैसे. ते बँकेचं कुठं जमतं साहेब आपल्याला? अरे बँकेत गेल्यावर खुदच कळत. ते कागदायचं नाही जमत ना आपल्याला. नाही तर आज कारण साहेब, तुम्ही जशी काढून देईल तशी तुम्हीच भरा ना, है ना? हा आम्ही तुमच्या जवळ देतो. नाही नाही रामभाऊ, अरे माझ्या माग लय काम असते. तर कामात काम हे बी करून टाका ना. हा आणि आता धंदा सोडून आम्ही कुठे यावं साहेब? बरं ठीक आहे, आज भोकरदनला जाणार आहे. बर, उद्या राजूरला जाईल. येताना येतो. हा चालेल. येऊ. हा. बरं. बराबर 8,000. आता ह्यो 8,000चा पहिला हप्ता. अजून महिन्याभरात 8,000चा दुसरा हप्ता भरून टाक. म्हणजे कसं आहे, वज हलकं होतं. हा येतो मी. उगीच घेतलं गडे कर्ज. काय झालं? आता महिना 15 दिवसात पुन्हा कुठून द्यावा 8,000 रुपये? चला जेवण
लावून घ्या बरं, येता येतील ते. हे पन्हाळ्याचे गट्टे कायसाठी आहेत मग? आपण रात पाठ करून सारे देऊन टाकू. चला बरं. हे घ्या साहेब. बरोबर आहे ना? आपण मोजू. लय पटकन वजन कमी गेला काढे तो. असाच एक शेवटचा 9,000चा हप्ता भरून टाक, म्हणजे तू आणि मी दोघं मोकळे. कधी लोक भरावं लागत तो हप्ता? महिन्याभराच्या आत भरून टाकायचा. कसं आहे, सरकारी काम आहे, नाही भरले तर डबल पैसे भरावं लागते. येऊ. येतो. हा. पुढच्या वस्तुवाडी खडपुडेले तिकडे मिसळची शात आहे इकडे असं. दामूची बैल गाडी घेऊन आणि पुरीवर ध्यान ठेव. नवा उजेड सूर्य आंधळा, निर्मितो नवा उजेड सूर्य आंधळा, ओढतो युगाचा गाडा पाय पांगळा, ओढतो युगाचा गाडा पाय पांगळा, निर्मितो नवा उजेड सूर्य आंधळा. या नभाला अंत नाना भाव वेदना, या नभाला अंत नाना भाव वेदना, चेतवितो रान उभ पक्षी पाहुणा, या नभाला अंत नाना भाव वेदना, चेतवितो रान उभ पक्षी पाहुणा.
वेदनेच तोडतो मुळा, झाड उभं वेदनेच तोडतो मुळा, ओढतो युगाचा गाडा पाय पांगळा, निर्मितो नवा उजेड सूर्य आंधळा. जिंदगीच येड थांबना कुठं, छावळल्या दिशा दाही दिसना नीट. साग जिंदगीच येड थांबना कुठं, छावळल्या दिशा दाही दिसना नीट. चिकटून इमानाला जीव वेंधळा, चिकटून इमानाला जीव वेंधळा, ओढतो युगाचा गाडा पाय पांगळा, निर्मितो नवा उजेड सूर्य आंधळा. हे साहेबाचे 9,000 शेवटचा हप्ता आहे आता ह्यो. उद्या सकाळीच देऊन येतो. आणि आता हे वरचे 300 रुपये, घरातलं सगळं संपले, उद्या बाजार घेऊन या.
रामभाऊ पुंजाजी वाघमारेचं घर हेच आहे का? हा काय तुमच्या नावचं पत्र आलं. वाचून दाखवा साहेब. बर. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित मुंबई. पती रामभाऊ. रामभाऊ तुम्ही कर्ज घेतलं होतं? हा लय भारी काम झालं गड्या. काय झालं? अहो तुमचं कर्ज माफ झालं. जुने बंधारे इथे बांधले कुणी, वाती पेटल्या ना डोळे जाळले कुणी. हे जुने बंधारे इथे बांधले कुणी, वाती पेटल्या ना डोळे जाळले कुणी. सावलीत भरवशाच्या उन्हाच्या झळा ओढतो युगाचा गाडा पाय पांगळा. ओढतो युगाचा गाडा